बर मागाव काय ह्याची तरी अक्कल पाहिजे का नाही? ह्याची तरी अक्कल पाहिजे. काय मागितलं पाहिजे देवाला? एक भिकारी होता, एक भिकारी. आणि भर उन्हामध्ये पायात चप्पल नाही, डांबरीच्या कडेला ते भीक मागत बसायचं. भीक. एका शेडचीला दया आली, त्याची दया आली आणि त्याला 1 तोळ्याचं नाणं दिलं. 1 तोळ्याचं नाणं. जा म्हणले की आयुष्याचं कल्याणच करतो तुझ्या. त्याने आता 1 तोळ्याचं नाणं घेतल्यावर त्याने भीक मागायचं थांबाव. अजिबात थांबला नाही. त्याने 1 तोळ्याचं नाणं एका पडक्या वाड्यात नेऊन पुरलं. परक्या वाड्यात नेऊन पुरलं. आणि त्याला आता वाटलं आपल्याकडे मजबूत पैसा आलाय, आपल्याला आता काही लग्न करायला हरकत नाही. त्याने केली पोरगी बघायला सुरुवात. आता भिकाऱ्याने लग्न काढले म्हणल्यावर भिकाऱ्याला पोरगी कुणाची मिळणार? भिकाऱ्याचीच. लगेच पोरगी मिळाली की लगेच त्यांचं लग्न पण झालं. बरं, भिकारी असल्यामुळं त्यांची पोरं पण पटापटा झाली. तसं त्या भिकाऱ्याला पोरं पण झाली. आणि त्या भिकाऱ्याने एक दिवस सांगितलं बायकोला, आपण म्हणला आपण काय गरीब नाही, आपण गरीब नाही, मग आपल्याकडं 1 तोळ्याचं सोन्याचं नाणं आहे, 1 तोळ्याचं. अगो बाया, म्हणजे 30,000 रुपये सोनं चाल, 60,000 रुपये सोनं चाललंय. 60,000 पटकी नाणं ते कुठं आहे? हाय म्हणली. पडक्या वाड्यात पुरून ठेवलंय मी. ती भर उन्हाचं निघालो. पाय तापल्यात खाली, जमीन तापली, पाय चटाचटा करत्यात, फोड यायची वेळ झाली. आणि ती चाललं होतं तिकडं. आणि तिकडून राजा चालला होता, राजान प्रधान. आणि त्यांनी बघितलं का रे माझ्या जनतेचं हाल, काय माझ्या जनतेचं हाल चालल्या. ते पायात चप्पल नाही आणि तो भिकारी तिकडं उन्हातानाचा चाललाय. दया आली त्या राजाला, दया. त्याने विचारलं, प्रधानजी, आता तुम्ही प्रधानच्या, तुम्ही प्रधानजी आणि मी राजा, हा सावध थांबायचं फक्त. प्रधानजी, त्या माणसाला बोलवा. प्रधानजीने हाक मारली. हाक मारा, इकडे ये म्हणा, इकडे या पुढे आल्या. हा सावध थांबाय, सावध. तो भिकारी आला आणि भिकाऱ्याला विचारलं, कुठं चाललाय? पाय पळत्यात जुद, तुला त्रास होत नाही का? लय त्रास होतोय, पण करू काय? माझं सोन्याचं नाणं आहे 1 तोळ्याचं, तिथं मी पडक्या वाड्यात पुरून ठेवलंय, ती आणाय चाललोय. 1 तोळ्यासाठी अरे मरतो का? पायाची आग होत असेल ना, मग काय करू म्हणला. प्रधानजी, 10 तोळं सोनं द्या. द्या की. त्याने 10 तोळं सोनं दिलं आणि म्हणले, ही घेता 10 तोळं सोनं. आता तरी जाऊ नको, आता 10 तोळं सोनं तुला दिले, आता तू काय करशील? राजे, तुमचा माझ्या उपकार झाल्यात. ह्या 10 तोळ्यातला 1 तोळा मी मोडीन, ह्याची चप्पल घेईल आणि परत त्या पडक्या वाड्याकडे जाईल. का? ती नाणं आणायला. राजाला वाटलं ना का याला इतकं दिलं तरी ही परत त्या पडक्या वाड्याकडे जातोय. प्रधानजी, ह्याला अर्ध राज्य देऊन टाका. दिलं. प्रधानजीने लगेच नकाशा आणला. नकाशा मांडला, त्या भिकाऱ्याच्या पुढे नकाशा मांडला आणि त्याचा अर्धा भाग केला. हिकडचा अर्धा आणि हिकडचा अर्धा. त्या भिकाऱ्याला सांगितलं, अर्ध राज्य तुला देणार आहे, अर्ध राज्य. भिकाऱ्याला आनंद झाला. बोल कुठलं पाहिजे? 2 भाग केल्यावर बोल कुठलं पाहिजे? तो म्हणला, ह्याच्यात वाडा कुठल्या बाजूला आहे? वाडा म्हणजे बोंबलत परत त्याला तिथं त्याचा जीवच गुतला होता ना त्याच्यात. तसं संसारी लोकांचं जीवच त्याच्यात गुतला असतो संसारात ते मागणी करण्यासाठी. संत तसे नाहीत. संत बर मागणी कोण करतय? भगवंताचे लढवाळ भक्त नामदेवराय मागणी करतायत. त्यांचं प्रेम किती प्रेम. भगवंताचं नामदेवरायांचं प्रेम आहे का? वयाच्या 5 वर्षापासून भगवंताच्या मनापासून प्रेम करणारे एकमेव संत नामदेवराय.